मनोज जरंगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, काल जी सर्वात मोठी घडामोड घडली, सुरेश धसे धनंजय मुंडे यांना जाऊन भेटले होते, ही गोष्ट तुम्हाला काही पटलेली दिसत नाही. त्यावरती आज बऱ्याचशा प्रतिक्रिया येत आहेत. तुमची काय भूमिका आहे आज? पटण्यासारखं आहे काय त्याच्यात? पटण्यासारखं चांगलं कृत्य केलं तर लोक वाहवा करतात, आणि तुम्ही वाईट एखादं काम करायला गेला समाजाच्या विरोधात, म्हणजे समाजाला इतका बिगडीपणा अंगात असू शकतो एखाद्या माणसाच्या, हे पहिल्यांदा बघायला मिळालं. हां, खूप धोके देणारे बघितले, पण इतक्या संवेदनशील मॅटरमध्ये की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल आहे आत्तापर्यंत. आणखीनही त्यातून माणसं बाहेर निघत नाहीत, इतकी क्रूर हत्या झाली. आणि त्याला तुम्ही बाजूला सारून तुमच्या काही राजकीय स्वार्थ असाल, काही निधी देतील, एखादं काही पद देतील, याच्यासाठी एवढ्या मोठ्या समाजाचा विश्वासघात करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. इतका बिगडीपणा एखाद्या माणसाच्या अंगात असू शकतो हे पहिल्यांदा बघितलं. पण दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं खरे मार्क देणं गरजेचं आहे की ज्यांनी हे बाहेर काढलं त्याला. हो, 100% त्यांनी मराठा समाज जागा केला. उलट सांगता नसता ही गोष्ट 2-3 दिवसापूर्वी झालेली, जणू असं सांगतेत 2-3 दिवसापूर्वी. म्हणजे मग अंधारातून किती भेटी झाल्या असत्या. आत्तापर्यंत संतोष भैया देशमुखांचा मर्डर झालं तेव्हापासून गुप्त भेटी किती झाल्या असत्या, काहीच मिळालं. ही सुद्धा गुप्त भेट, जसं की खून, लक्षात आलं ना, जसं की खून पचवायचा होता या धनंजय मुंडेला यांना, त्याच्यासाठी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सलग 2 दिवस गुन्हा दाखल होत नव्हता. म्हणजे खून पचवायचा होता. हीच परिस्थिती आताची. खरंच मार्क देतो मी की ज्यांनी हे बाहेर काढलं, गुप्त भेट ज्यांनी बाहेर काढली ना, त्याला 100% मार्क आहेत. उलट मराठा जागा केला. आज शिजत असलेलं षडयंत्र हे त्यांनी बाहेर काढलं. 2-3 दिवसापूर्वी एक खुंद आपल्याचा प्रकार असल्यासारखा गुप्त भेटायची गरज काय? ही लय मोठा धोका आहे मराठा समाजाशी, प्रचंड मोठा धोका आहे. पण सुरेश धसांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मी भेटलो म्हणजे मी माझा लढा सोडलेला नाही आणि सोडणार पण नाही. संतोष अण्णा देशमुखांच्या न्यायासाठी मी लढत राहणार. भेटायला कोणाला जातं? माणूस मेल्यावर सांत्वन पर भेटीला जातं. त्याला झालंच काय? कोणत्या कोमात गेलाय तो? शेवटच्या घटका म्हणजे तू काय? तुम्ही कोण भेटणार आहे? ज्याने आपलं लेकरं मारून टाकले त्याचं काय तोंड बघायचं? समाजापेक्षा मोठं काय आहे तुम्हाला? इतका राजकीय स्वार्थ आणि इतकी मायादया जर आहे तर ह्या खून झाल्यापासून खूप भेटी झालेल्या असणार आहेत. खूप 100% खूप भेटी झालेल्या असणार आहेत यांच्या गुप्त. कारण ही गुप्त भेट होती, आणि गुप्त भेट उघड करणाराला खरंच मार्क द्यावा लागणार आहेत. हां, मार्क द्यावा लागणार आहे. कोणी केली असेल उघड? म्हणजे काल सुरेश धसांना याबद्दल शंका होती की हे ज्याने बाहेर सोडलं ते कुणी सोडलं बघावं लागेल. त्यांना प्रश्न विचारला होता, तुम्ही ज्यांना भेटले त्यांनीचे बाहेर आणलं का काय असं विचारलं. त्यावर ते म्हणले मी आत्ता बोलणार नाही. आणि तुम्ही म्हणताय की उघड करणाऱ्याला मार्क द्यावं लागतील. कोण आहे उघड करणारा? मग तेच खरं म्हणायचं ना. ज्या समाजाने एवढा मोठा विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वासघात केला. ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच, आणि ज्याच्यावर विश्वास नाही आशेने जर हे बाहेर आणलं असेल तर मार्क नाही द्यायचे तर काय करायचं? गुप्त काय शिस्त आहे हे दाखवणाऱ्याला मार्क द्यावं लागते ना. एखादा आरोपी पकडून देणारा तोच महत्त्वाचा ना. काहीच्या जवळून पळून जातोय तरी आरोपी इथून हे सांगत नाहीत, आणि एखाद्याने तो पकडून द्यावा न मिळणारा. असाच प्रकारे नाही हो. एक चोर डाका टाकणारा रात्री कट शिजवतोय तिकडं बसून 4-4 4.5 घंटे. ते कोण आहे ते, केळे का काय, प्रदेशाध्यक्ष केळे का काय, बावनकुळे. हा, ते त्यांनी जर जाहीर सांगितलं की 4.5 तास भेट झाली, 4.5 तास भेट झाली, आणि मी भेट घडून दिली, तर मला तर वाटतं त्यांनाच मार्क दिलेले बरे. त्यांनी सांगितलं रे कमीत कमी या समाजाला, या लोकांना सांगितलं तरी की असं असं घडतंय आणि मीच घडून दिले, म्हणजे समाज जागा झाला. हे उलट मार्क त्यांनाच दिले पाहिजेत. म्हणजे मग आता सुरेश धसांचा उल्लेख तुम्ही चोर डाके टाकणारा असा करताय. आणखीन उपमा भारी असली तर बघायला लागणार आहे. यांनी काय नाही होणार. कारण खून करणाऱ्यापेक्षा, सामूहिक कट रचणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यांपेक्षा घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. जसा की
गोरगरीब मराठ्यांनी कसलाच विचार न करता त्यांच्या खांद्यावर मान टाकली, कसलाच विचार न करता त्यांच्या खांद्यावरती मान टाकली. हा, निर्धास्त झोपले नाही की एखादा माणूस संकटातून पळून यावा आणि त्याला आसरा मिळावा, जीव वाचण्यासाठी आसरा मिळावा, आणि ते निर्धास्त त्याने झोपावं तिथं टेन्शन न घेता. अशी मराठा समाजाची परिस्थिती असताना मराठा समाजाने निर्धास्तपणे त्यांच्या मानेवर मान टाकली आणि त्यानेच मान छाटली. पण ते तर म्हणतायत मी लढा सोडणार नाही, लढत राहणार आहे संतोष अण्णासाठी. असंच ना, असंच लढणार ना, भेटून भेटून. हे लढणं चांगलं आहे बा. मग तिकडं भेटणे, इकडं भेटणे, इकडं भेटणे आणि लोकांना दाखवायचं फक्त. मला त्या दिवशी शंका आली ती की ज्या दिवशी हेलिकॉप्टर उतरलं त्याच दिवशी, त्याच दिवशी ही शंका आली होती की दाखवायचं एक दातं येतं आणि करायचं वेगळं आहे, पोटात वेगळं आहे आणि होटात वेगळं आहे, हे लक्षात आलं त्याच दिवशी. कारण जर लाट लक्षात याय नाही, मुंडे विरोधात जर लाट आहे आणि त्या लाटीत तुम्हाला कधीच एवढा आनंदाचा गुलालात फरक असतो. लढून संघर्ष करून मिळणारा गुलाल आणि एखाद्या लाटेवर मिळणारा गुलाल, लाट नसताना, याच्यात लय मोठा आनंद असतो. त्यांच्या आयुष्यातला, धसाच्या आयुष्यातला ह्यो सगळ्यात मोठा आनंद असायला पाहिजे होता की मागं कोणीच नसताना, आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, त्या गरिबाच्या पोट्ट्याने इतकी लीड देऊन जर निकाल लावलाय आपला, तर ह्यो लय मोठा आनंद आहे. तुमच्या मागं टोळी असणं लय मोठ्या मंत्र्यांची आणि आमदाराची, त्या विजयात काही मजा नसते. 4-5 आमदार तुमच्या बाजूनी, सगळे जिल्हा परिषद सदस्य तुमच्या बाजूनी, खासदार तुमच्या बाजूनी, उपमुख्यमंत्री सरकार तुमच्या बाजूनी, त्या विजयात मजा नाही येत. पण ज्यावेळेस एका बाजूला सगळी फळी आहे आणि एका बाजूला आपण एकटे आहेत, तो विजय अविस्मरणीय असतो. आणि ती विजय सुरेश धसला ह्यावेळेस लोकांनी, मराठ्यांनी दिलेला. आणि त्यांच्याशी एवढा विश्वासघात त्याविषयी ते उतरलं की लक्षात आलं. परंतु काही मनतांचं, काही प्रतिनिधींचं म्हणणं होतं की नको असं तसं. ठीक आहे, आम्ही सोडला त्याविषयी विषय, म्हणलं जाऊ द्या, होत असतंय. पण आता तर तुम्ही क्रूर व्यक्तीलाच भेटून आली, ज्यांनी खून केलाय. खूनच केलाय त्यांनी, चुलत्याचा करतंय, भावजाईचा करतात. त्यांची भावजाई उपोषणला बसायला लागली, त्या धनंजय मुंडेची, महादेव मुंडेची मंडळी. भावजाईवर सुद्धा ही वेळ आली. संतोष भायाचे हालहाल करून मारलं त्यांना. आज ते कुटुंब देशमुखांचं उघड्यावरती उन्हात पडलं. कोण रे बाबा त्याला, समाजाशिवाय कोण? त्यांनी कोणाकडे आक्रोश करायचा आता? कोणावर आशा ठेवायची त्या कुटुंबाची? कोणावर? ज्याच्यावर आशा ठेवली तोच फितूर निघाला. अरे फितूर त्यावेळेसचे बघितले नाहीत आम्ही, राजे महाराजांच्या काळातले बघितले नाहीत. पण ह्या आधुनिक फितूर मात्र आम्ही बघितला. आता देवेंद्र फडणवीसच्या सरकारमधला आधुनिक फितूर ह्यो बघितला. बावनकुळे सकाळी बोलताना असं म्हणाले की मतभेद असू शकतात, मनभेद असू नयेत, त्यामुळे यांचे मनभेद राहू नयेत आणि बीडच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी मी भेट घातली. खून जिरून संतोष भयाचा खून जिरून तुम्हाला विकास करायचा का काय? अस्मिता मेली का तुमची? माणुसकी मेली? नुसती सर्दी का काय झाली त्याला? तेवढ्यानं तुमची माणुसकी जागी झाली, प्रेम जागा झालं. संतोष भयाबद्दल प्रेम नाही राहिलं काय तुम्हाला? खून होऊन विकासासाठी, तुमच्या वैयक्तिक विकासासाठीच ना. वैयक्तिक विकासासाठी तुम्ही संतोष भाईचा खून पचविणार असला तर तुमच्यासारखा महापापी नाही कोणी. हे पातक सुरेश धसांकडून व्हावं या राज्यातल्या मराठ्यांना अपेक्षाच नव्हती. मला आत्ताही या क्षणालाही वाटत नाही की धस भेटले असते म्हणून. कारण ते भाषणं, ते बोलण्याची स्टाईल, त्याच्याबद्दल केलेला उल्लेख त्या धनंजय मुंडेबद्दल, या बावनकुळेच म्हणले ना, तेच बोलले ना आत्ता. त्यांना दोषच नाही द्यायचा. 100% त्या माणसाने चोरी उघड केली. रच्चे कोण चोऱ्या करायला जात आहे, चोरी उघड केली. पण तुम्ही संतोष भाईचा खून पचवून स्वतःचा स्वार्थ साधू नका. जनता सोडणार नाही राज्यातली. ही खूप भावनिक मुद्दा आहे. समाजाच्या अस्मितेच्या विरोधात जाऊन समाजाच्या भावनेशी तुम्ही खेळू नका. त्या खुनाचा फायदा घेऊन तुम्हाला जर तुमचा राजकीय करिअर घडायचं असेल
तर या राज्यात असला व्यक्ती इतका नासका असू शकत नाही दुसरा. संतोष भाईचा खुनाचा फायदा घेऊन तुम्हाला जर राजकीय अस्तित्व टिकवायचं असलं तर तुमच्यासारखा मूर्ख नालायक माणूस नाही आणखी दुसरा कोणी या राज्यात. पण बावनकुळे यांनी या दोघांना समोर बसवलं आणि ते म्हणले की तुमचं काय मिटतंय का बघा. तर या माध्यमातून कुठंतरी प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे आणि महसूल मंत्री म्हणून सरकार आपलं धनंजय मुंडेंना फेवर करतंय, वाचवण्याचा प्रयत्न करतंय. हा, बावनकुळे साहेब जर असं म्हणतायत की तुम्ही मिटून घ्या, मिटतंय का बघा, याचा अर्थ धनंजय मुंडे ह्या मॅटरमध्ये आहे. 302 मध्ये बडा नेता कोण, त्याला फोन गेलेले तर धनंजय मुंडेच असायला पाहिजे 100%. आणि हे जर धनंजय मुंडेला वाचवत असले सुरेश धस, तर देशमुख कुटुंबाची तळतळाट यांना घ्यावा लागणार. वेळ धसावर येणार, त्यावेळेस ही सगळा तळतळाट देशमुख कुटुंबाचा, सूर्यवंशी कुटुंबाचा धसांना लागणार म्हणजे लागणार. आणि मराठी जे मोठं करतात ते नीटसुद्धा करतात. मी आहे ना, असले किती का आमदार येतात आणि किती का जातात, आम्ही रोज बघतो असले किती का येतात आणि किती का जातात. मराठी येत ना संतोष देशमुखांना न्याय द्यायला. मी आहे पठ्ठ्या इथं बसले, येऊन कोणाचा बाप कसं मॅटर दाबीत येत बघतो. न्यायालय यांची मातीच करणार आहे. मान्य न्यायालय यांना सोडितच नाही आता. यांना यांची मातीची सुटला जनता न्याय करील. पण मग बावनकुळेंचा आणखी खुलासा असा होता की त्यांनी समोर बसून मिटते का बघा म्हणले. तर त्यावेळेला सुरेश धस म्हणले की मला काही ह्या संदर्भात मिटवायचं नाही, माझा मी लढणार आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा लढा सोडावा किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लढा देऊ नये किंवा फॉलोअप घेऊ नये असं त्यांच्यावर कोणी दबाव टाकला नाही आणि आम्ही त्यांना सांगितलेलं पण नाही. जे माणूस 4 घंटे बसतो त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा, बाहेरच्या शब्दावर आतल्या शब्दावर. तिकडं डुकून बघायला सुद्धा इच्छा नाही पाहिजे आपली. तर तुम्ही 4.5 घंटे बोलता आणि काय बाहेर तुम्ही आता सबादण्या मारता. जिथं जायलाच नाही पाहिजे, जिथं समाजाची इच्छाच नाही, समाजाच्या विरोधात लाट आहे, त्यांच्या विरोधात लाट आहे. त्या दिवशी त्यांनी बघितलं नाही का, त्याला कळत नाही का, ते का लहान आहे होय, ते फक्त भोळं पांघरून घेतो, लहान नाही आहे ते. त्या दिवशी टाळ्या कशा पडत होत्या. किती किती बेगडीपणा असावं माणसाच्या अंगात. तुमचं आत 100% मॅनेज झालं तुमचं आरोपी सोडून देण्याचं त्या 4 घंट्यात 100%. धसांनी देशमुखांचं प्रकरण सगळं दाबलं, टोटल काय ठेवलं नाही, टोटल दाबलं. फक्त आता दिखावपणा करायचा आहे, मी त्या मॅटरमध्ये आहे. हे राज्यात आम्हाला बीडला शंका पण आली होती त्याच वेळेस, म्हणून आम्ही बोलून दाखवलं होतं. जोपर्यंत मराठ्यांकडून आमदार तोपर्यंत ठेवायचे आणि मराठीने साथ पण द्यायची नसता, यांना कोपरान ढकलून द्यायचं. त्याचं कारण असं की सत्ताधारी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच मोर्चात आलेले नाहीत. सत्ताधारी मोर्चात कसं काय उपस्थित. आणि दुसरी त्यावेळेस सोडून दिलं की मराठ्यांचे कट्टर असू शकते जातीचे, द्या सोडून. पण हेलिकॉप्टर पाष्टीत उतारलं की पुन्हा शंका आली. आणि आता तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच झालं, मॅटर दाबलं पूर्ण. आत काय चर्चा झाली बाहेर कोणी सांगू शकत नाही ना, बाहेर कसं सांगाल. 4.5 घंटेची भेट म्हणजे ही खूप काही शिजलं याच्यात. आता याच्यात पैसा, पाणी, पदं, कामं, मतदारसंघाच्या कामासाठी, स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या माणसानं तुमच्या समाजाचं एक पोरगं मारून टाकलं, इतकं महापाप तुम्ही करायला लागलात ना, तुम्हाला शब्दच नाहीत. तुमच्यासारखा नालायक माणूस या पृथ्वीतलावर पैदाच नाही होऊ शकत. एवढा मोठा विश्वासघात देशमुख कुटुंबाचा करणं लय हाय लागणार तुम्हाला. तुम्ही जर मॅनेज करत असलात, त्या कुटुंबाला उघड्यावर सोडून उन्हात टाकून, तुम्ही जर आनंदाचे, तुम्हाला जर आता राजकीय उमाळे फुटत असले आणि तुम्हाला जर आयुष्य आरामात जगायचं वाटत असलं, तुम्हाला झोप नाही येणार, आनंदाची झोप नाही येणार. देशमुख कुटुंबाचे हाय तळतळाट 100% लागणार. कारण ते कुटुंब खूप दुःखातून चाललं आहे आणि तुम्ही हे ज्याने खून घडून आणला आहे त्याच्या संग मॅनेज झालात म्हणजे साधी गोष्ट नाही. पण काय नाही, अशी किती कामदार आहेत, आम्ही आहेत ना, मराठा समाज आहे ना. कसं काय मॅटर दबतं बघू, दबलं याला जबाबदार धस. धनंजय देशमुख पुढं असं म्हणाले कालच्या ह्या भेटीवरती की मुंडेंना भेटण्यापेक्षा धस पुढे काय करणार हे महत्त्वाचं आहे. पुढे ते मॅटर दाबून टाकणार, सगळे आरोपी सोडून देणार आणि त्यांच्या मतदारसंघात सगळ्याला उभा करणार आरोपीला. पुढं काय करणार, पुढं हेच करणार.
पुढं करायचं काय राहिलं आता? मॅटरच दबलं सगळं. पुढं काय करायचं काय राहिलं आता? मॅटरच दाबलं सगळं. तुम्ही ज्या हेलिकॉप्टरवरती जोर देताय त्या हेलिकॉप्टरमध्ये धनंजय मुंडे नव्हते तर पंकजा मुंडे होत्या. पंकजा मुंडेंबद्दल बोलताना तुम्ही असं बऱ्याचदा सध्या म्हणताय की पंकजा मुंडे गर्विष्ठ असतील, अहंकारी असतील, पण त्या इतक्या कपटी नाहीत, इतक्या क्रूर नाहीत. मग अडचण काय हेलिकॉप्टरची? तुम्ही सांगितलं हे आम्हाला पाडणार आहेत, आमचं राजकीय अस्तित्व खलास, मराठ्यांचा एक माणूस जाणार, असं होणार, तसं होणार, अमकं होणार, तमकं होणार. तुम्हीच बोंबालले, तुम्हीच सांगितलं त्यावेळेस. मग आज ते हेलिकॉप्टरमध्ये तुमच्या कसं काय? तुम्हाला एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता की ती मंत्री झाली, तिला शुभेच्छा द्या. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मी बघत सुद्धा नसतो, मला तिकडं तर शुभेच्छा द्यायचं लांबच राहील, ती मला पाडायला निघाली होती. तर मग आता खून करणाऱ्याच्या घरी काय होतं? खून करणाऱ्याच्या घरी काय होतं? तिथे इतकी क्रूर नाही मग याच्या इतकी. हे तो नुसते खूनच करतो आणि खंडण्याच मागतो आणि सत्ता भोगण्यासाठी. ही खूप मोठी साखळी. याच्यात 100% धनंजय मुंडे आहे. तेव्हा हे मिटून घ्या म्हणले ते बावनकुळे साहेब म्हणा, ते म्हणले मिटून घ्या. याचा अर्थ 100% धसाला माहिती आहे की धनंजय मुंडे त्याच्यात आहे आणि सरकारला पण माहिती आहे की धनंजय मुंडे 302 मध्ये आहे, कारण त्याला फोन लावलेले आहेत. हे 100% सगळ्यांना माहिती आहे, म्हणून ह्या स्टेपला आले. ते मॅटर दबलं, धस मॅनेज झाला. हां, धसनी जे पोरं कधी धसाचं थोबाड बघत नव्हते, त्या 300-325 पोरांनी रात दिवस काम केलं. हां, शेवटच्या 6 दिवसात निवडणूक हातात घेऊन त्याच्यावर गुलाल फेकलेला आहे. इतक्या लवकर इतका माज यायला नको आता, कारण गरिबांच्या लेकरांची तुम्ही अपमान तर केलाच, पण देशमुखांच्या खुनावरती तुमचा राजकीय स्वार्थ साधला तुम्ही. आणि जर तुम्ही हे मॅनेज केलं सगळं, तुम्हाला 100% देशमुख कुटुंबाची तळतळ लागणार. हां, कारण कुटुंबात तुम्हाला सुद्धा आहे, हे पण विसरू नका कधी. तर हे होते मनोज जरंगे पाटील. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मनोज जरंगे पाटील हे सुरेश धस यांच्यावरती अत्यंत कडक शब्दात टीका करतायत. सुरेश धस हे चोऱ्या, दरोडे टाकणारा, नालायक, विश्वासघातकी माणूस, अशा शब्दात त्यांनी सुरेश धस यांच्यावरती टीका केलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.